प्रेरणात्मक योजना पद्धती, इन्सेंटिव्ह प्लॅन सिस्टीम। तर कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल जे इन्सेंटिव्ह दिलं जातं तर ते इन्सेंटिव्ह बोनस किंवा लाभांश याच्या स्वरूपात असतं। वर्षाखेरीस कर्मचाऱ्यांना ठराविक बोनस दिला जातो त्यांच्या कामानुसार। ज्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने जास्तीत जास्त काम केलं आहे, कंपनीला जास्तीत जास्त नफा होईल अशा पद्धतीने काम केलं आहे, कंपनीच्या उत्पादक वाढीच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे, अशा कर्मचाऱ्यांना ही इन्सेंटिव्ह दिलं जातं। तर ही इन्सेंटिव्ह योजना किंवा प्रेरणात्मक योजना पद्धती काय आहे? कर्मचाऱ्याने काम करताना अधिक कुशलतेने आणि कार्यक्षमतेने करावे यासाठी त्याला अतिरिक्त बोनस किंवा लाभांश देऊन कार्य करण्याची त्याची प्रेरणा वाढवली जाते किंवा त्याच्यामध्ये प्रेरणा निर्माण केली जाते। अशी जी पद्धत आहे त्याला प्रेरणात्मक योजना पद्धती असं म्हटलं जातं। कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त काम करावं, उत्स्फूर्तपणे काम करावं, ती आस्थापना किंवा ती कंपनी आपली आहे आपुलकीच्या भावनेने त्यांनी काम करावं, यासाठी तो कर्मचारी समाधानी असणं गरजेचं आहे। कर्मचाऱ्याला वाटलं की आपण आपल्या या कारखान्यामध्ये जर जास्त काम केलं तर आपल्याला जास्त त्याचा आर्थिक लाभ मिळणार आहे किंवा इतर सुविधा आपल्याला जास्तीत जास्त मिळणार आहेत, तर त्याला काम करण्यास सुरू होईल आणि तो जास्त क्षमतेने काम करेल। जेवढं जास्त काम करेल त्याला त्याचा लाभ त्या ठिकाणी मिळणार असतो। तर अशा पद्धतीने हे प्रेरणात्मक योजना पद्धतीचं स्वरूप असतं। या पद्धतीत कर्मचाऱ्याला ठरलेली मजुरी तर मिळतेच, त्याशिवाय त्यांनी जास्त काम केल्याबद्दल किंवा जास्त कार्य केल्याबद्दल त्याला अतिरिक्त मजुरी म्हणजे जादा मजुरी किंवा बोनस कंपनीकडून दिला जातो। या पद्धतीला प्रव्याजी अधिलाभांश पद्धती असे म्हणतात। म्हणजे या प्रेरणात्मक योजना पद्धतीलाच प्रव्याजी अधिलाभांश पद्धती असे म्हटलं जातं। म्हणजे अधिक लाभ त्या ठिकाणी दिला जातो म्हणून अधिलाभांश पद्धती असं म्हटलं जातं। प्रेरणात्मक योजनेमुळे श्रमिकांना अधिकाधिक काम करण्यास एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं। याच्या अगोदर तुम्हाला सांगितलंय बा, आर्थिक आणि आर्थिकेतर प्रेरणा अशा दोन प्रकारच्या प्रेरणा असतात। काही प्रेरणामध्ये प्रत्यक्ष लाभ दिला जातो पैशाच्या स्वरूपात, तर त्याला काम करण्यासाठी त्या ठिकाणी प्रेरणा मिळते, आपल्याला जास्तीत जास्त कामाचा मोबदला मिळतो अशी त्याची भावना होती। त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात मोठ्या क्षमतेने जास्तीत जास्त क्षमतेने त्या ठिकाणी उत्पादन करत असतो, गुणवत्तापूर्ण उत्पादन करत असतो। दुसरी प्रेरणा होती की आर्थिकेतर प्रेरणा। त्या ठिकाणी आर्थिक लाभ त्यांना मिळत नाही, पण त्यांना प्रमोशन दिलं जातं, सोयी सुविधा पुरवल्या जातात, पाल्यांना शैक्षणिक सुविधा पुरवल्या जातात, राहण्याच्या सुविधा पुरवल्या जातात, अशा प्रकारचे काही आर्थिकेतर लाभ दिले जातात। तर त्याच्या किंवा शाबासकी दिली जाते, त्याचा मान सन्मान केला जातो, सत्कार केला जातो। तर त्यामुळे देखील कर्मचाऱ्याची काय वाटते, प्रेरणा कामाचं प्रोत्साहन काम करण्यासाठी त्याला मिळत असतं। तर या ठिकाणी कोणतीही प्रेरणात्मक योजना असो त्याला प्रोत्साहन देण्याचं काम या इन्सेंटिव्ह प्लॅन सिस्टीम मध्ये केलं जातं। प्रेरणात्मक योजनेमुळे काय होतं, श्रमिकांना अधिक प्रोत्साहन मिळते, त्यामुळे ते अधिक क्षमतेने व दर्जेदार काम करतात। त्यामुळे काम जितकं क्वालिटी, कोणतंही उत्पादन जितकं दर्जेदार असेल तेवढा येणारा परिव्यय खर्च किंवा वेस्टेज जे जाणार आहे ते कमी होतं, परिव्यय कमी होतो आणि उत्पादन वाढते। उत्पादनाचा खर्च कमी झाला, उत्पादन वाढलं म्हणजेच काय झाले, उत्पादकाचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढतं। उत्पादन वाढून उत्पादकाचं किंवा त्या संस्थेचं किंवा त्या कंपनीचं उत्पन्न वाढवण्यासाठी कर्मचारी हा मदत करणार असतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी उत्पादकाला तर लाभ होतोच आणि उत्पादकाला लाभ झाला की त्यातला काही भाग, काही हिस्सा त्या कर्मचाऱ्याला इन्सेंटिव्ह स्वरूपात मिळत असतो। या योजनेचा अवलंब करताना उत्पादन कार्याचे स्वरूप, नियोजित लाभांश पद्धतीबद्दल कर्मचारी संघटनांचा दृष्टिकोन म्हणजे कर्मचारी संघटना विश्वासात घेऊन ही योजना राबवावी लागते।
की इन्सेंटिव्ह किती प्रमाणात दिला पाहिजे, कोणत्या कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे, जे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी नसेल त्यांच्यावर काय निर्णय घ्यायचा, ते ज्या कर्मचारी संघटना आहेत यांच्याशी चर्चा करून ही योजना राबवली जाते. स्वरूप काय असलं पाहिजे, इन्सेंटिव्ह प्लॅनचं सिस्टीम जी आहे हिचं स्वरूप काय असलं पाहिजे, आर्थिक असली पाहिजे की आर्थिक क्षेत्र असली पाहिजे, आर्थिक असेल तर किती प्रमाणात इन्सेंटिव्ह दिला पाहिजे, या सगळ्या चर्चा करणार आहोत. संबंधित योजनेच्या अंमलबजावणीचा खर्च किती येणार आहे, ती किती इफेक्टिव्ह होणार आहे, या बाबींचा देखील ही योजना किंवा इन्सेंटिव्ह प्लॅन सिस्टीम राबवत असताना विचार करणं गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने ही प्रेरणात्मक योजना पद्धती आहे. परीक्षेच्या दृष्टीने देखील 3 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. प्रेरणात्मक योजना पद्धती टिपल्या. तर अशा पद्धतीने एवढं तुम्हाला 3 मार्कासाठी लिहिता येणं गरजेचं आहे. लिहून घ्या.